नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहरात राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन। धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन। कुंभार बांधवांसाठी 80 चाकीचे वाटप करीत देण्यात आले व्यावसायिक प्रशिक्षण। आणि धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ऑर्थोस्कोपिक व कृत्रिम सांधे रोपण विभागाचा शुभारंभ। आता बातम्या विस्ताराने। शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे शानदार उद्घाटन करण्यात आले आहे। शहरातील गरुड क्रीडा मैदानावर आमदार अनुपभैया अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले आहे। धुळे शहरात राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। शासनाच्या क्रीडा व युवक सेवा व संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धांचे शानदार उद्घाटन 3 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे। धुळे शहरातील गरुड मैदानावर आयोजित स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित संवाद साधित मार्गदर्शन केले। त्यावेळी धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल खेळाडूंना संबोधित करताना म्हणालेत की आज धुळ्यात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहे। ही धुळे जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। अशा स्पर्धेमुळे जिल्ह्यात खो खो खेळाचे चांगले खेळाडू निर्माण होऊन त्यांना चालना मिळणार आहे। तसेच खो खो स्पर्धेसाठी सर्वात जास्त पदके ही धुळे जिल्ह्याला मिळतात। ही धुळे जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे येत्या काळात खो खो खेळाच्या योग घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाही धुळे जिल्ह्यात घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांना निवेदन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणालेत की क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहे। यासाठी राज्यातील 8 विभागातील खेळाडू उपस्थित झाले आहे। खो खो हा खेळ अतिशय वेगवान असा क्रीडा प्रकार आहे। त्यामध्ये मानसिक व शारीरिक क्षमतेचा कस लागते। त्यामुळे सर्व खेळाडू मुलींनी आपली खेळाची क्षमता दाखवून आपली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्यासाठी प्रयत्न करावे। तसेच या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सोयी सुविधांबाबत काही अडचणी असल्यास त्या आयोजकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, जेणेकरून त्या दूर केल्या जातील। निवड समितीच्या सदस्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची निवड पारदर्शकपणे करावी। त्याचप्रमाणे 2 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंचे क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी बोलविण्याच्या सूचनाही त्यांनी आयोजकांना केल्यात। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी तर सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्त्री यांनी केले आहे। दैनिक घडामोडींचे वार्तांकन करताना पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली। आरोग्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे प्रतिपादन मान्यवरांनी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी केले आहे। धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुळे शहरात पत्रकार आरोग्य दिनाचे औचित्य साधित पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित शिबिराचे उद्घाटन धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या प्रसंगी धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, प्रशांत परदेशी, चुडामन पाटील व सहकारी उपस्थित होते। ग्रामीण भागातील पत्रकारांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पत्रकारांनी वार्तांकन करताना स्वतःच्या आरोग्याची नेहमीच काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक नागरिक आरोग्याबाबत दक्ष असावा असे प्रतिपादन या प्रसंगी मान्यवरांनी केले आहे। संयुक्त विद्यमान हा आज पत्रकारांच्यासाठीचं वैद्यकीय शिबिर घेतलं जात आहे।
त्यासाठी मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकारांच्यासाठी एक चांगला हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. शुभेच्छा मी तुम्हाला याच्याकडे देणार नाही, कारण काय तुम्हाला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सुरुवातीला जुन्या काळामध्ये एक म्हण होती बघा, कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढू नये. तसं आता त्याच्यामध्ये हा एक डॉक्टर एक ऍड झाला, कोर्टाची यांची पायरी चढू नये. आणि मग ती पायरी चढू नये याच्यासाठी जर का काही करायचं असेल तर ते आपल्यालाच करायला लागणार आहे. हे ते डॉक्टर साहेब आपल्याला जे सांगतायत ते आपल्याला त्याच्याकडे समजून घेतलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे आणि ते अंगीकारलं पाहिजे. कोणीही याची पायरी चढू नये ही तुम्हाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो की या नव्हे तर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पत्रकाराला जाण्याचं काम पडू नये. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी काही शारीरिक जे काही आपल्याकडच्या ज्या काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागणार आहे. स्ट्रेस हा त्याचा त्यांनी अतिशय त्याचा जो कोअर ज्याला म्हणतात आपण प्रत्येकाला सगळ्यात जे काही मेन जे काही काम असेल ते असतं याचं तर स्ट्रेसचं काम महत्वाचं काम ते करत आहे. तर या स्ट्रेसवरती तुम्हाला कसं विजय मिळवता येईल याच्या संदर्भातलं वेगळं लेक्चर शिंदे साहेब आपल्याकडे घेतील. आणि आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून ज्या पत्रकारांना कुठल्या व्याधीचं समजा जर का डिटेक्शन झालं तर घाबरायचं काही कारण नाही. आता प्रत्येक व्याधीवरती सगळ्या प्रकारच्या औषधांनी सगळ्या प्रकारचे अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला उपचार सगळे घेता येतात. तर मी आपल्या सर्वांना हेच सांगेन की आपली जी काही दैनंदिन जी काही आपली प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणल्या पाहिजे. तो म्हणजे पहिल्यांदा व्यायाम आणला पाहिजे, आपल्या जेवणाच्या वेळा आपण निश्चित केल्या पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजे. संध्याकाळी जेवढ्या लवकर तुम्हाला संध्याकाळचं आटोपता येतील. मी हे तर म्हणणार नाही की संध्याकाळी 6-7 वाजता जेव्हा, कारण मी स्वतः 8:30 शिवाय मला माझं ऑफिस संपत नाही, त्याच्यामुळे माझंच होत नाही. परंतु जेवढ्या लवकर संपवता येईल संध्याकाळचा जो काय आपला म्हणजे आहे कार्यक्रम आहे, दारू आणि दारूच्या व्यसनाच्या पासून जेवढं कसं लांब राहता येईल ह्या बाबीत आपल्याला आपलं पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी सुकर करण्यासाठी मदत करतात. तर म्हणजे आपलं चांगलं खानपान, शाकाहाराच्या विषयी चांगलं खानपान, जेवणाच्या वेळा आणि व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो काही त्याचा महत्वाचा पार्ट आहे तो याच्यामध्ये जर का आपण काम केलं तर मला वाटतं की कुठल्याही पत्रकारांना याची पायरी चढायचं काम पडणार नाही. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. कुंभार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायास प्रोत्साहन मिळावे या भावनेतून आयोजित कार्यक्रमात कुंभार बांधवांना 80 विद्युत जातीचे वाटप हरित प्रशिक्षण देण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग आयोग व खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार समाज बांधवांसाठी विद्युत चाकी वाटप व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह या ठिकाणी आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी ग्रामोद्योग विकास योजना कुंभार सशक्तीकरण मिशन कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 8 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. यावेळेस 80 कुंभार समाज बांधव लाभार्थ्यांना विद्युत चाके वाटप करण्यात आले आहे. सलग 8 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने कुंभार समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन यामार्फत करण्यात आले आहे. या ठिकाणी खादी ग्रामोद्योग संचालक योगेश भामरे, साहेब जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, संपर्क प्रमुख नारायण जगदाळे, युवा कार्यकर्ते आकाश खेरणार, युवा संपर्क प्रमुख विशाल चव्हाण व सहकारी आणि त्याचबरोबर कुंभार समाज लाभार्थी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे त्यासाठी सदर या विद्युत चाकाचे वाटप करीत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तसेच पारंपरिक विटभट्टी, मातीची मूर्ती तसेच पारंपरिक गाडगी मडकी या व्यवसायात चालना मिळावी यासाठी योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरोट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे डॉक्टर पियुष वसईकरांच्या आर्थोस्कोपिक व कृत्रिम सांधेरोपण विभागाचा शुभारंभ करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील गरजूंनी निश्चितच उपचारासाठी लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. धुळे शहरातील साक्री रोड लगतच्या मिशन कंपाऊंड येथील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता MBBS ऑर्थोपेडिक डॉक्टर पियुष वसईकर यांनी धुळेकर नागरिक रुग्णांच्या सेवेसाठी ऑटोस्कोपी कृत्रिम सांधेरोपण विभाग कार्यान्वित केला आहे. त्याचा शुभारंभ नुकतेच डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर कृष्णा बापू सैंदाणे, उद्योजक किशोरप्पा पाटील, सेवा हॉस्पिटल चेअरमन राजेश अग्रवाल, डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर प्रशांत M पाटील, डॉक्टर प्रशांतजी पाटील, डॉक्टर श्रीकांत बामणे, डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर यतीन वाघ, डॉक्टर NV द्रविड, डॉक्टर मृदुला द्रविड, डॉक्टर महेश मुथा, डॉक्टर पियुष वसईकर, डॉक्टर सुरेश वसईकर, डॉक्टर माया वसईकर, भारती वसईकर या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. डॉक्टर पियुष वसईकर हे डॉक्टर सुरेश वसईकर यांचे सुपुत्र असून त्यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. डॉक्टर पियुष वसईकर हे एक अनुभवी व तज्ज्ञ ऑर्थोस्कोपिक व कृत्रिम सांधेरोपण सर्जन असून डॉक्टर पियुष वसईकर यांनी 2021 साली पुणे येथे MS ऑर्थोपेडिक्स डिग्री प्राप्त केली. ऑर्थोस्कोपी सर्जरी व कृत्रिम सांधेरोपण सर्जरीसाठी बार्सिलोना, स्पेस व अहमदाबाद येथून आधुनिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले असून आता आजपासून धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ते कार्यरत झाले असून दुर्बिणीद्वारे खांदा गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील केली जाणार असून अतिशय अत्यल्प दरात सर्व योजनांच्या सुविधा देखील उपलब्ध असल्याचे डॉक्टर पियुष वसईकर यांनी सांगितले आहे. गुडघ्याला इजा होणे, चालताना गुडघ्यात सतत दुखणे, जिना चढताना उतरताना पाय लपकणे, खेळताना गुडघ्याला व खांद्याला गंभीर दुखापत होणे, चालताना वागताना गुडघ्यात अचानक लॉक होणे आदींवर कृत्रिम सांधेरोपण ऑर्थोस्कोपी सर्जरी प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर पियुष सुरेश वसईकर, ऑर्थोपेडिक सर्जन and specialized in arthroscopy and sports medicine in knee and shoulder arthroscopy. आज सेवा हॉस्पिटल येथे उद्घाटन सोहळा संपूर्ण झाला आहे. डॉक्टर सेंदाणे सर आणि डॉक्टर रवी वानखेडकर सरांनी सेवा हॉस्पिटलला उद्घाटन सोहळा पूर्ण केला आहे. आपल्याकडे ऑर्थोपेडिक्स ट्रॉमा रिलेटेड जे काही असेल त्याच्या व्यतिरिक्त आर्थ्रोस्कोपी, नी अँड शोल्डरचा परिपूर्ण उपचार इथं केला जातो. दुर्बिणीद्वारे खांदा आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे इथं केली जाते. योजना, कॅशलेस, इन्शुरन्स या गोष्टी असल्यामुळे प्रत्येक नागरिकांना ह्याचा लाभ घेता येईल आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की आम्हाला सेवेचा मोका द्यावा आणि आम्हाला एकदा येऊन भेटावं. सेवा सुपर स्पेशालिटी क्रिटिकल केअर सेंटर, साक्री रोड, धुळे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. अधिक माहितीसाठी सिटी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.